हॅलो सगळ्यांना, लेडीज अँड जेंटलमॅन, बॉईज अँड गर्ल्स. तर आज आपण एक चॅलेंज घेतो आहे आणि काय करतो आहे या चॅलेंजमध्ये की आपण आज डिलिव्हरी बॉय म्हणून ब्लिंकिटमध्ये काम करणार आहे आणि एका दिवसाचं अर्निंग किती होते आणि किती ऑर्डर्स मी डिलिव्हर करतो हे जरा आपण चेक करूया. तर भेटूया पहिल्या ऑर्डरला. आणि यांचं जे स्टोअर आहे ते माझ्यापासून 9 किलोमीटर्सवर आहे. तोपर्यंत स्टोअरवर जातो आणि भेटूया आपण माझ्या पहिल्या ऑर्डरला. त्याच्या आधी मला टी शर्ट त्यांचा आणि बॅगची तुलना लावावी लागेल. टी शर्ट, बॅग तर काय भेटली आहे, टी शर्टच बघायला लागेल कोणाचं भेटतो आहे का. अशा प्रकारे टी शर्ट पण भेटलेला आहे स्टोअरमधूनच आजच्या दिवसासाठी, व्हिडिओसाठी. आणि पहिली ऑर्डर पण लागलेली आहे. जवळच आहे, एक 6 किलोमीटरवर दाखवते आहे ऑर्डर पहिलीच या स्टोअरपासून. हे मॅप आहे, 10 मिनटाचा रस्ता आहे. बघू आपण किती वेळात पोचतो आहे आणि डिलिव्हर केल्यावर आपल्याला पहिल्या ऑर्डरचे किती रुपये मिळतात ते. अशा प्रकारे ॲड्रेस शोधायलाच थोडा आपल्याला वेळ लागेल, नाहीतर काहीच अडचण नाही आहे. बघू आता, जवळ तर आलेलो आहे, इथंच कुठंतरी आहे ॲड्रेस, फक्त रस्ता चुकायला नको. बहुतेक मी रस्ता चुकलेलो आहे, एकदा परत चेक करूया. बरोबर रस्ता चुकलेलो आहे मी, साईडला आहे इकडं कुठंतरी. एक तर विचारायला तरी हवं कोणाला तरी, नाही तर मग साईडच्या बिल्डिंगमध्ये जाऊन चेक करू एकदा, वॉचमनला विचारून तिथल्या. आणि त्यांनी जो ॲड्रेस दिलेला होता इथं पण नाही आहे रोड. अरे यार, हां, त्यांनी जो ॲड्रेस दिलेला आहे तो इथलंच आहे बरोबर. ह्या बिल्डिंगला जे नाव आहे तेच आहे, रिओ टाटा हाऊसिंग बरोबर. इधर भी कर सकते हैं हम। फ्लैट नंबर 606. जाओ। अशा प्रकारे बिल्डिंगमध्ये पोचलो आणि 606 म्हणल्यावर वरच्या फ्लोअरला जायला लागणार आहे. मग लिफ्टचा उपयोग करून 6व्या फ्लोअरवर आलो. पार्सल आधीच बॅगेतलं काढून घेतलं, टाईम जास्त वेळ वाया घालवायला नको तिथं जाऊन म्हणून. आणि मग पोचलो 6व्या मजल्यावर. आधी कन्फर्म करतो हेच ऑर्डर, हां हो हेच ॲड्रेस बघू, 606 बघू शकता तुम्ही. थँक्यू. तर अशा प्रकारे ऑर्डर डिलिव्हर केली, कंप्लीट केली. आणि जरा नेटवर्कमध्ये आल्यावर मग समजेल किती रुपये भेटले, तुम्हाला दाखवतो. 25.46 रुपये भेटले ह्या एका डिलिव्हरीचे. चला आता रिटर्न जायला लागेल.
गेलेल्या रोडनी परत स्टोअरवर आलो. स्टोअरवर येऊन गाडी पार्क केली आणि त्याच्यानंतर स्कॅन करावं लागतं. मग स्कॅनर काढला आणि स्कॅन करून आलो. हे बघा असं. आणि स्कॅन केल्यानंतर मग दुसऱ्या ऑर्डरचा वेट करायला लागलो. तितक्यात एक नवीन ऑर्डर पण वाजली, पण ते मला शूट नाही करता आलं. पण आपण चाललो आहे आता डिलिव्हरीला. ही डिलिव्हरी आहे ह्याच्यात बिट्स पिलानीच्या कॅम्पसला, बिर्ला बिट्स पिलानी कॅम्पस. तर अशा प्रकारे मी कॅम्पसवर पोचलेलो आहे. पण कॅम्पसवर कसं आहे, बाहेर आधी इथं चेकिंग केली जाते सगळी. आतमध्ये काही अलाउड नाही आहे त्याच्यामुळे. आणि इथं त्यांचा ज्यांची डिलिव्हरी आहे हे वॉचमन हे चेक करतात सगळं. आणि आतमध्ये तिथे गेटवर जाऊन त्यांचा ID द्यावा लागतो स्टुडंटचा, ज्यांनी चला अशा प्रकारे सगळं व्हेरिफिकेशन झालेलं आहे. सगळ्यांचं इथं होतं. स्विगीचं पण होतं, झोमॅटोचं पण होतं, आमचं पण होतं, ब्लिंकिटचं पण होतं. आणि आता आपण निघत आहोत आतमध्ये. तुम्हाला कॅम्पस दाखवतो, बिर्ला कॅम्पस कसा आहे. तर हा आहे बिर्ला कॅम्पस आणि खूप मोठा कॅम्पस आहे. ते मध्ये दिसते ती समोर राईट साईडला ती मेन कॅम्पस, मेन बिल्डिंग. आणि हे जे डाव्या बाजूला दिसते ते हॉस्टेल्स आहेत. त्यांना नंबर असतात AH1 वगैरे असे भरपूर आहेत हॉस्टेल्स. माहीत नाही किती आहेत, मी पण पहिल्यांदाच आलो आहे आज. बघू. मला पण या ब्लिंकिटमुळे इथं आत यायला भेटलं, नाही तर मग तसं नाही अलाउड कोणाला आतमध्ये यायला. आपल्याला डिलिव्हरी द्यायची होती ती CH5 या हॉस्टेलला. त्याच्यामुळं मी इथे येऊन थांबलो आणि फोन केला. थँक्यू. असं झालं आणि ऑर्डरचे 31.85 रुपीज मिळाले मला. लवकर जायचं म्हणून मी पटकन ठेवला. कॅमेऱ्यात दाखवता आलं नाही, तरी पण छोटा दिसला. अरे यार, यानं का थांबवलं आहे आता परत. झालं आहे ना मगाशी व्हेरिफिकेशन. एकदा बघूया काय म्हणतो आहे हा. गाडी इथं लावून या म्हणतो आहे. प्रथमेश. मॅडम प्रथमेश. अरे यार, इथनं एवढंसं सांगायसाठी गाडी लावून येऊन सांगून मग जा म्हणतो. काय फालतूगिरी सगळी. परत आलो आणि परत दुसरी ऑर्डर पण लागली. ते पण शूट नाही करता आलं स्कॅन करून झाल्यानंतर. आणि ही पण ऑर्डर घेऊन चाललो आहे आता लगेच. बॅगमध्ये भरली, निघालो. थोडी लांब होती ती ऑर्डर. निघालो आणि डिलिव्हर लगेच केली. लगेच इतकं फास्ट केली ना की बघा मला आता किती भेटले बघूया. 38.15 रुपये मिळाले मला या ऑर्डरचे. काही वेळ न घालवता परत दुसरी ऑर्डर डिलिव्हर केली आणि त्याचे मिळाले मला 47.09 रुपये. वा. लगेच दुसरी पण ऑर्डर डिलिव्हर केली, चौथी आणि पाचवी आणि 20 रुपये मिळाले त्याच्यात. टोटल आपली झाली आहे 163.38 रुपये. त्यानंतर लगेच 6वी ऑर्डर डिलिव्हरी मारून 189.63 रुपये जमा झाले. लगेच 7वी पण मारली आणि 30 रुपये 64 पैसे जमा केले. बघता 8वी पण ऑर्डर मारली आणि त्याचे 28.82 रुपये मिळाले मला. पाठोपाठ पुढची ऑर्डर मारली आणि त्याचे 23.56 रुपये मिळाले. लास्ट ऑर्डर ऑन द वे.
एक्साइटमेंट खूप आहे आणि ह्या 10व्या ऑर्डरचे 53.14 रुपये मिळाले, कारण ही ऑर्डर खूपच लांब होती. खड्ड्याखुड्ड्यातनं वगैरे आता रिटर्न चाललो आहे आणि रिटर्न घरी चाललो आहे आणि हे टोटल 10 डिलिव्हरी मारून आपल्याला आजच्या दिवशी मिळाले 325.79 रुपये. चला भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.